नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी. शेतकरी मित्रांनो, पीक विम्यासाठी नवीन जी.आर आलेला आहे. या दिवशी शेतकऱ्यांच्या खात्यावर पीक विमा जमा होणार. शेतकरी मित्रांनो, आज सरकारच्या नव्या जी.आर बद्दल जाणून घेणार आहोत. शेतकरी मित्रांनो, शासनाने उर्वरित जो 75% पीक विमा मंजूर केला असून हा पीक विमा 13 एप्रिल ते 30 एप्रिल या कालावधीत शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होण्याची दाट शक्यता आहे. शेतकरी मित्रांनो, आता उर्वरित शेतकऱ्यांना हा पीक विमा कधी मिळणार असे खूप प्रश्न शेतकऱ्यांना सतावत आहे. शेतकरी मित्रांनो, आता जिल्हा अधिकाऱ्यांनी दिलेल्या पूर्व माहितीनुसार अनेक जिल्ह्यात पीक विम्याचे पैसे हे वाटप करण्यात येत आहे. शेतकरी मित्रांनो, मात्र यामध्ये 2025 पासून अनेक शेतकरी पीक विम्यापासून वंचित आहेत. आज आपण यामागील कारण सुद्धा जाणून घेऊया आणि शेतकऱ्यांना विमा कसा मिळणार हे सुद्धा जाणून घेऊया आणि जिल्ह्यांची यादी सुद्धा बघूया की कोणत्या जिल्ह्यांना किती विमा मंजूर झाला. तर शेतकरी मित्रांनो, तुम्हाला सोयाबीन, कापूस आणि मका या पिकांसाठी 75% पीक विमा भरपाई मिळणार आहे. यामध्ये तुम्हाला शासनाकडून हेक्टरी 24,000 ते 80,000 रुपयांपर्यंतचे अनुदान सुद्धा वाटप होणार आहे. शेतकरी मित्रांनो, आता शेतकरी मित्रांनो, सरकारने 75% पीक विम्यासाठी 2,000 कोटी रुपयांचा निधी हा मंजूर केला असून 35 लाख शेतकरी यांना 75% अग्रिमचा पीक विमा मिळणार आहे. शेतकरी मित्रांनो, आता प्रत्येक जिल्ह्यात किती शेतकरी पात्र आहेत हे तुम्ही पाहू शकता. शेतकरी मित्रांनो, आणि त्यांना किती निधी मंजूर झाला हे सुद्धा याच व्हिडिओमध्ये आपण बघूया. आता शेतकरी मित्रांनो, पुढे दिलेली माहिती ही पात्र जिल्हा, त्यानंतर मंजूर रक्कम आणि लाभार्थी शेतकऱ्यांची संख्या यावर आधारित आहे. आता शेतकरी मित्रांनो, अमरावती जिल्ह्याला 8 लाख मंजूर करण्यात आलेले आहे. शेतकरी मित्रांनो, तेथे पात्र शेतकरी आहे 10,256. त्यानंतर लातूर जिल्ह्याला 244 कोटी 87 लाख रुपये मंजूर करण्यात आले आणि इथे पात्र शेतकरी आहे 2,19,535 शेतकरी. त्यानंतर नागपूर जिल्ह्याचा विचार केला तर 52 कोटी 21 लाख रुपये मंजूर करण्यात आले आणि पात्र शेतकरी आहे 63,422 शेतकरी. त्यानंतर परभणी जिल्ह्याला 206 कोटी 11 लाख रुपये मंजूर करण्यात आले आणि पात्र शेतकरी आहे 4,41,970 शेतकरी. त्यानंतर जालना जिल्ह्याला 160 कोटी 48 लाख रुपये मंजूर करण्यात आले आणि पात्र शेतकरी आहे 3,70,625 शेतकरी. कोल्हापूर जिल्ह्याला 13,228 रुपये मंजूर करण्यात आले. त्यानंतर पात्र शेतकऱ्यांची यादी इथे उपलब्ध नाही. शेतकरी मित्रांनो, आता अकोला जिल्ह्याला जर बघितलं तर 97 कोटी 29 लाख रुपये मंजूर करण्यात आले आणि अकोला जिल्ह्याची शेतकऱ्यांची संख्या आहे 1,77,253. त्यानंतर धाराशिव जिल्ह्याचा विचार केला तर 218 कोटी 85 लाख मंजूर करण्यात आले आणि धाराशिव जिल्ह्यामध्ये पात्र शेतकऱ्यांची संख्या आहे 4,98,720 शेतकरी. आणि बुलढाणा जिल्ह्याचा जर पीक विम्यासाठी विचार केला तर शेतकरी मित्रांनो 18 कोटी 39 लाख इथे मंजूर झाला निधी. त्यानंतर 36,358 शेतकरी इथे पात्र आहे. त्यानंतर बीड जिल्ह्याचा विचार केला तर 241 कोटी 41 लाख रुपये मंजूर झाले आणि बीड जिल्ह्यामध्ये 7,70,574 शेतकरी एवढे इथं आहे. शेतकरी मित्रांनो, त्यानंतर सांगली जिल्ह्याला 22 कोटी 4 लाख रुपये मंजूर करण्यात आले असून इथे पात्र शेतकरी आहे 98,372. त्यानंतर शेतकरी मित्रांनो, सातारा जिल्ह्याला 6 कोटी 74 लाख रुपये मंजूर झाले आणि पात्र शेतकरी आहे 40,406. त्यानंतर सोलापूर जिल्ह्यामध्ये 111 कोटी 41 लाख रुपये मंजूर झाले. त्यानंतर इथं पात्र शेतकरी आहे 1,82,534 आणि सर्वात शेवटचा जिल्हा म्हणजे अहिल्यानगर जिल्ह्याला 160 कोटी 28 लाख रुपये मंजूर करण्यात आलेला आहे. शेतकरी मित्रांनो, आणि इथे पात्र शेतकऱ्यांची संख्या आहे 2,31,831 शेतकरी. तर शेतकरी मित्रांनो, हे आहे जिल्ह्याच्या याद्या आणि या जिल्ह्यामध्ये एवढा निधी मंजूर झालेला आहे आणि हा निधी 13 एप्रिल ते 30 एप्रिल या कालावधीमध्ये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे. शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.